अनुषा काय? होय होय दोनच मत्तिगत दोन. ही मिलिंदची आई. हा हा हा. जेवलं आता काय? आता जेवलं काय? वाप्यात जाते वाप्यात खाली वाप्यात. माझ्या आली साहिलकडे. अगदी तू उद्या सोपा हुशार. यस जाऊ बाय. होईल होईल टेन्शन नको घेऊ. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. वातावरण खूप छान आहे आजचं आणि आता बावड्यावर जात आहे. पाणी नाही सोडलं ना, पाणी घेऊन येत आहे आणि मग आजच्या कामाक लागते. ॲक्च्युली कॅमेरा हँडल करू कोण नाही सोबत. साहिल पण गेलाय कामाला, पत्या गेलाय, सतीश काकाकडे कामाला. नाही तर पत्याला बोलवलेलं, कदाचित तो उद्या येईल. आणि हा हा वाटत निसर्ग. सो आता डायरेक्ट अर्धा काम झाल्यावरच भेटते तुमका. ओके तर जिसका मुझे था इंतजार वो घडी अब आ गई. खै गेला आज काम खडे बरोबर. कितीचा झाला? झालं तरी आता बराच केलंय. किती कोपरे झाले? आता 8 झाले. अजून किती बाकी? अजून आज काय नाही आता काम झाला एवढाच. उलटे होणार आहे एवढा पैसा. किती शावले तरी आधी आज येले नाही पेट्रोल घातले फक्त. हा पेट्रोल पुरतं देतात म्हणजे? माझं घातले मी आता इन्व्हेस्ट केले. अच्छा आता इन्व्हेस्ट केलंय. SIP झाली आहे म्हणजे. बाकी सगळ्यांका वाटतं तुझ्यात आणि माझ्यात मोठा भांडण झाला. काय विषय? काम तुझा काम खालच्या दिशे का, माझा काम वरच्या दिशे का, त्यामुळे कदाचित आपण जेव्हा शूट करतो तेव्हा भेटत नाही एवढंच. बाकी आपण भेटतो ता वेगळा भेटणार, ते आपण शूट नाही करत. त्यामुळे तू दिसत नसल्यामुळे असं सगळ्यांचा समज झाला आणि सगळ्यांना काळजी वाटत होती की खरंच आपण बोलत नाही की काय. मी बोलतो फक्त कामा असत भरपूर, कारण अंड्याची शेती तिकडे वर साईडला, माझी आमची खालच्या साईडला. आणि ह्याच्या आधी आपण एकमेकांच्यात असायचो म्हणजे काय, तेव्हा पोरा मॉप होती, एकमेकांकडे जाऊ गावायचा. आता पोरा नाहीत, त्यामुळे तुझा तुका करूचा, माझा मका करूचा, बाकी नंतरचा हात. सध्या मी ट्रॅक्टरची भाडी मारते त्यामुळे मी खालीच असते दिवसभर. इन्व्हेस्टमेंट चालू आहे, SIP आहे. तर मंडळी दुपारचे वाजले 3:30 आणि आपल्याकडे पुण्यावरून पाहुणे आलेले भेटायला. तर त्यांना मी गाव फिरवतोय. काय नाव तुमचं? माझं नाव पंकज. आडनाव? वानखडे. पुण्यात कुठे राहता? मी बानेरला. अच्छा बानेर. आणि काय करता तुम्ही? मी IT मध्ये आहे. अरे वा. हा आमचा बाबल्या. आज त्याला शाळेला सुट्टी आहे. हे आमचे फादर. आणि त्यांना आपलं गाव फिरायचं होतं. म्हटलं चला शेतात घेऊन जातो. ते बघा तसं वाळातलं पाणी आहे ना, ते वाप्यांमधून असं शेतात घेतात आणि मग एकाच्या शेतातून दुसऱ्या शेतात, दुसऱ्याच्या तिसऱ्या, असं पाणी सप्लाय होतं शेतीला. सावकाश यावा. ते लावले आता. तो एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, आणि इथून मग ती मागची शेती दाखवतो ना, ती सगळी आहे, आणि तिथून मग आचिरण आहे. तर आमच्या पाहुण्यांका घेऊन दिलंय सांडीवर. कसा आहे स्पॉट? खूप सुंदर छान आहे ना. चला तुमच्या निमित्तानं माका येऊ गावला. आवडला? ओके. सो ही आहे सांड जी पावसाळ्यात वाहते भरपूर जोरात आणि तलावाचं जे ओव्हरफ्लो पाणी आहे ते इथून निघून जातं आणि पाणी एकदम दुधासारखं स्वच्छ आणि सफेद दिसणार तुम्हाला. नमस्कार, मी अनिकेत रासून गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपार स्वागत आहे. आपल्याकडे जी पुण्यावरून मंडळी आलेली ती आपल्या गावात फिरली, त्यानंतर त्यांना आपला तलाव दाखवलं, सांड दाखवली आणि आता आपण पुन्हा एकदा चाललो आहे आपल्या शेतात, जिथे आपण इंद्रायणी करतो आहे. इंद्रायणीचा अजून 4-1 कोपरे लागतील. तरवा लहान होता त्यामुळे पुरवठ्याक नाही आलो. मोठा असता तर मी पुरवठ्याक आला असता. आणि 2 काड्या नाही, आपण 5 काड्यांनी लावतो. म्हणजे जेमतेम आवच लावतो. 5-6 काड्या असतील तर आपण त्याला आवा म्हणतो. 1 काडी असेल तर 1 काडी म्हणतो. 2 काड्या असतील तर मग पातळ म्हणतो. आणि बाबल्या आलाय मत्तीला. बाबल्याची बहीण आली आहे छोटी. बाबल्याची आजी आहे, कारण आपण त्यांचं पण लावून देणार आहे. मिलिंदची मम्मी आहे मत्तीला. पप्पा बहुतेक कुठे पाणी घ्यायला गेले वाटतं. आमची आजी आहे आणि श्वेताला सुट्टी आहे त्यामुळे ती पण आहे. लेट्स सी आजच्या दिवसात किती काम होतं आहे माहीत नाही, पण होईल, काय ना काय होईल. आणि त्या साईडला तिथे बाबल्या शेट आहेत. आजचा दिवस चांगला आहे. म्हणजे जे लोक आपल्याला म्हणण्यापेक्षा
तुम्हाला रेग्युलरली दिसत नाही ती लोक आजच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहेत. उदाहरणार्थ आपल्याला पत्या भेटला, सो पत्याशी गप्पा मारल्या, त्या पत्यावरला येतोय, बघू आला तर येईल, नाही तर मे बी अजून काही वेगळं काम निघालं तर. साहिल फक्त आज कुठे गायब आहे. पाठीमागे बघताय ती श्वेता आहे आणि अजून एक व्यक्ती आहे जी मला तुम्हाला दाखवायची. तर मंडळी आज आहे आमच्या श्वेताचा विकेंड. तुला सुट्टी आहे शाळेला? जाऊन आली? तुझ्या हाईटला झाली ती आता? माझ्यापेक्षा उंच झाली आहे ना? म्हटलं थोडीशी मला पायाला लागून तरी फक्त 7वीला तिची उंची बघ. असू दे. तुला सरप्राईज आहे तिकडे, तिकडे बघ. नाही दिसत आहे? कोण हवंय तो? बंडू हा काय गो? ओ संदीपला कॉल केल्याबद्दल धन्यवाद. संदीपला कॉल केल्याबद्दल धन्यवाद. पेवाटा कशा एवढं? हो थांबा, येतीलच ते इतक्यात. कधी आला? बघत नाही बा अजिबात सगळे. मुद्दाम कोणासोबत? भावजींचो. काय रे, काय वैता करता? नाही. तर गोव्यावरून खास कामाला सुट्टी काढून सँडी भाई शेतीसाठी आलेत आणि त्यांच्या घरची शेती झाली आहे, पण आता भाऊजींना मदत करायला आलाय. आणि ते हा मिलिंदचा सर्व आहे जो वळीने पेरलाय. हा बघा, हे का वळीन पेरणा म्हणतात. छान वाटतं. हा, आणि ती तिकडे आमची काकी त्यांचा कोपरा साफ करते. हा काय नाही, अशी तरी मारायची आणि आशूकडे अशीच करतात पुण्याला. हा, लावणी पण ते त्यांच्याकडे. आता पुण्यात आलेले ते म्हणत होते तू येणार त्यांच्याकडे. मी आशूकडे जाणार आणि मग त्यांच्याकडे. मी त्यांना तेच सांगितलं की हिची एक बेस्ट फ्रेंड आहे जी पुण्यात राहते, तिच्याकडे जायची हिला खूप इच्छा आहे, आतुरता आहे. बघू आता कधी जाऊ का होतं तिथे. त्यांच्याकडे पण असं ते लावतात, पण असं रांगेतच ओळी पाडून लावतात. जॅपनीज पद्धत. हो का? मला खूप आवडते का? काय जॅपनीज पद्धत? येस. श्वेता मस्त निसर्गाच्या सानिध्यात बसली आहे, आनंद घेते. सँडी येता मग कसं वाटतंय निसर्गाच्या सानिध्यात? छान. हा, कसं आहे वातावरण गावचं? मी राहते आता इथे. गाव बेटर की मुंबई? खूप छान आहे. धबधबा तर एक नंबर आहे. तुझा भाव काही अंग काढताय, घाबरता तू काही? येत नाही. त्याला बडबडणार आहे ना मी आता, त्याला माहिती आहे म्हणून ते येत नाही. मिलिटरी कट मारून येलो मंडळाच्या वतीने. तिकडे असलं तेव्हा ते खोजी किती झाले ते. सँडी सर्व काढा. तुम्हाला फोन केलास का एकतरी? गोवा बाप्पा डेरी सुटली. वाट बघ काय बाली बिली घालून दिलो आणि कानात बाबा टोपल्याने आहे का? कधी इला? हा, आणि आमका फोन बिन कायच नाही केला तो. एक फोन तरी करायचो सँडी मला येईल यार. तुझ्यासाठी दुबईवरनं चॉकलेट आणला आम्ही. होईत. हा, अच्छा, तुला पण बोललो लहान मुलं चॉकलेट खातात म्हणून. तर आपल्या सँडीला बघून तुम्हाला कसं वाटलं कमेंट करा. आपल्या सँडी भावासाठी एक प्लीज. मला तरी छान वाटलंय. अशी बसन कामं होतली सँडी. हो ना. माझ्या तू कितीत गेलं? 5वीत गेलं. संदीपचं सक्को वाचो. हा,
लावणी घेऊ लावणी. हा बरोबर लावतो. आराम फरमा रही है. चॉकलेट. आता डायरेक्ट वाला तर मंडळी लावणीची कामं चालू आहेत. बघू शकता अजून पण आपली लावणी चालू आहे. संध्याकाळचे 6:45 वाजत आलेत. मजा पण येते. या बारक्या चिल्लर पिल्लर लोकांची पण हेल्प आहे. सो थँक्यू. बाबल्या पण आज दमला. आज बाबल्या पण दमला आहे आणि वेदिका पण दमली. वेदिका बाबल्याची सख्खी बहीण. आणि आता आम्ही अजून थोडी लावणी करतो. तोपर्यंत तुम्ही काय करा, तुम्ही आता जावा दुबईला आणि दुबईचा जो व्हिडिओ राहिलेलो तो एक बघा. आणि त्याच्यानंतरचं एक अजून तो मी आता कधी टाकून मला माहीत नाही, कोणी एडिट केलेलो होतो. तर दुबई फिरून यावा. तोपर्यंत हायला आवडताव आणि मग पुन्हा तुमका हयच भेटते. एन्जॉय द दुबई. पुन्हा एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आता आपण पुन्हा एकदा नाश्ता करायला आलो आहे. आणि सेम हा इकडचा पोर्शन नाही बदलत, हा पोर्शन नाही बदलत. आणि आज मला जरासा खोकला आहे. मे बी श्वेता खुश होईल काय ते बघून. वाव. बाकी वही घासपूस. त्यानंतर हे असं बेक केक आणि सकाळी चिकन. बाकी काय बघत नको तुम्ही. इथे सांबार आहे. हे जरा कधीतरी कामच असतं. आज फॉर अ चेंज म्हणून इडली आहे. म्हणजे आज पुन्हा एकदा मी चहा आणि ब्रेडवर आहे. हॅलो नमस्कार, मी अनिकेत राशीन गोष्ट कोकण या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ स्वागत आहे. आजचा आपल्या या हॉटेलचा कालचा शेवटचा दिवस होता. काल आपल्याला ताई आणि तो दादा भेटून गेला रत्नागिरीचा. आणि आता आपण चेकआउट केलं आहे. बॅग्स वगैरे सगळ्या बसमध्ये आहेत. आणि आजचा दौरा आहे आपला अबुधाबी. आणि त्यानंतर गोल्डसुक मार्केट करणार. त्यानंतर लंच करणार. त्यानंतर अजून एका ठिकाणी जाणार आहे जिथे देवदर्शनाचा लाभ इथल्या देवांचा. आणि त्यानंतर आपण अबुधाबीसाठी रवाना होणार. सो बाकी ऑल सेट. सगळ्या बॅग्स बसमध्ये टाकल्या आहेत. सगळी माणसं आपली बसमध्ये गेलेत. हॉटेलला बाय बाय करायची वेळ आली. चलो बाय बाय दुबई, बाय बाय हॉटेल. छान वाटलं. तर सागरी महामार्गाने जो शिपिंग एरिया आहे तो सगळा हा आहे. दुबई फोर्ट म्हणतात त्याला. आणि इथून तो पुरा डिस्ट्रीब्यूट होतो. आणि आमचा दुबई फोर्ट जपला आहे. मराठी लोगों को पहले इस प्रकार का घर हुआ जो ऊपर टावर दिखाई देते थे, एयर सर्कुलेशन उनका जो ट्रेडिशनल हम कह सकते हैं उनके पहले एसी बनाने टावर 20 फीट पे टावर आपको ऊपर. तर मंडळी आता आपण इलाव गोल्डसुक मार्केटला. आणि सगळ्यात आधी इथे ड्रायफ्रुट्सचे शॉप आहे. तिथे आपल्याला थांबवलं. ड्रायफ्रुट्समध्ये काय आहे तर आपण खजूर घेऊ शकतो, अंजीर घेऊ शकतो, अक्रोड घेऊ शकतो. ते खूप फेमस आहे तिकडे. आता जरा त्यांचा भाव बघूया. बाकी काय काय घेता येते ते. तर मंडळी इथे सने पण ठेवलेत. ह्या बिया आहेत कसल्या त्या. इथे काजू आहेत, इथे पिस्ता आहेत, बदाम आहेत. हो मसाला. अंजीर.
ये नॉर्मल स्वीट होता है, ये होता है, ये अजवा। हे चॉकलेट बघितली मी कुठेतरी, हे सगळे खजूरची चॉकलेट आहेत, अजिवा खजूर. हे पण सगळे खजुरांचे चॉकलेट्स आहेत. ओके, श्वेताला हे अक्रोड आवडले, चांगलेत म्हणते. आणि पिस्ता आवडलेत. घरी घरच्यांसाठी काळे खजूर घेतो. चॉकलेट्स तर आता आईने दिलेत, काजूची आम्हाला गरज नाही. तर आम्ही आता हे अक्रोड घेतलेत, त्यानंतर खजूर घेतले. वो सॉल्टेड पिस्ता रहता ना, प्लेन बट सॉल्टेड. काय हे आपण कितीला घेतलेले? 12 नाही ग, 50ला 6 घेतले. 50ला 6 आहे. हे पण मस्त आहे ना द्यायला. हेलो बाय, गिफ्ट फॉर यू. त्यांना विचार ना शॉपिंगवर गिफ्ट देतील काय. मी हा मसाला स्वतः हात घालून बघितला बघा. ना त्याला वास आहे, ना त्याला रंग आहे, ना तो चांगला कुठला आहे. त्याला विचारलं किती रुपये किलो, तर त्याने मला जे दिराम सांगितले ते दिराम मी कॅल्क्युलेट केल्यावर कळलं 3450 रुपये किलो आहे मसाला इथे. बघा 3450 रुपये किलो मिरची पावडर मसाला तो मग इथं आहे. हां 2500 रुपये झाले आपले. कमाल. पण छान आहे अक्रोड आणि काळे खजूर तर आम्ही खाऊन घेऊन पण सगळं. मला पिस्ता नाही आवडले, पिस्ता नाही आवडले मला. आपल्याकडे जी क्वालिटी मिळते ना भरगतचं, ती क्वालिटी नव्हती. आता चॉकलेट्स वगैरे, त्यानंतर ड्रायफ्रुट्स मार्केट तर झालं. आता आपण चाललोय गोल्ड सुक मार्केटला, म्हणजे सोन्याचा जो बाजार आहे तिथे चाललोय. घेऊचा नाही घेऊचा तर आपल्या हातात असता, पण डोळे भरून सोना बघायचा. आणि मला तसं काही खास रस नाही सोन्यात. ते तर लग्न झाल्यानंतर मी गळ्यात चेन वगैरे ते आता सासऱ्याने दिल्याने म्हणून घालते, तरी नाही आता मला सोनं घालण्याची अशी काही आवड नाही खास. हां, पण शेतावर राहून मला फिरायची आवड झाली आहे, बाहेर गाव देश. तर माझ्या मते आज संपूर्ण मार्केट उघडं नसावं, काय माहिती. मध्ये मध्ये शॉप्स बंदच दिसत आहेत. बापरे, आई घेऊन जाऊ काय, पण माका हळूच रवाजा लागला. शॉपमध्ये भेटलंय आपल्याला आपल्या गोष्ट कोकणाली परिवारातील सदस्य. काय नाव भाऊ तुझं? सुशांत पवार. आणि हा आहे साताऱ्याचा. आणि अशी आपली माणसं दुबईत बघितली की छान वाटतं. आणि श्वेता तिची एक अंगठी हरवली, त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये अंगठीच्या शोधात आहे. इथे जीपे वगैरे चालतं? हां, जीपे वगैरे. ओके. तर दुकानाचं नाव काय आहे? अलकनाना ज्वेलर्स. कधी आलात तर आपल्या सुशांत भावाला नक्की भेट देऊन जा आणि सांगा तुम्ही आम्हाला व्हिडिओत बघितलात. आणि भाऊ डिस्काउंट देईल असं मी काय म्हणणार नाही, कारण हे सोनं आहे. पहिल्यांदाच बघितलं तेव्हा मी ओळखलं. सर नाही रे, अनिकेत. अनिकेत बोल, बस भरपूर झालाय. सगळ्या मंडळींनी जेमतेम एक एक तोळा तरी घेतल्याने आठवण म्हणून. आम्ही कायच नाही घेतला अजून काय आवडलं नाही आम्हाला. हवं तसं मे बी आवडलंच काय तर एखादी अंगठी किंवा चेन बघायचा विचार आहे. लेट्स सी, नाही तर नाही घेऊ. सो आम्ही आता आलोय कल्याण ज्वेलर्समध्ये आणि इथे मोठमोठ्याले हार वगैरे आहेत. आणि श्वेताची लास्ट टाइम एक अंगठी हरवलेली, तर ती त्या अंगठीच्या बदल्यात सेम तशीच अंगठी शोधते. आणि दुबईची पण आठवण होईल आणि पुन्हा एकदा ती अंगठी हरवायला सज्ज होईल. नाही, तिला खड्याबिड्यांचे नाही ना. आणि सोनं असं ठेवलं जसे कपडे ठेवतो. बस एवढा वया होता. मग काहीतरी जाऊन ना मस्त डोंगरात घर बांधलं असते. तर सगळ्यांची शॉपिंग झाली आणि आम्ही आता आलोय हॉटेल पेशवा मध्ये जेवायला. बस थांबणार आहे 1 तास.
आणि एका तासात आपल्याला जेवण परत जायचं आहे बसमध्ये, कारण आता आपण जाणार आहे बसमधून निघून अबुधाबीला. पण त्याआधी एक छोटासा ट्विस्ट बाकी आहे. जर माझ्या स्वामींच्या मनात येईलच तर ट्विस्ट मी क्रॉस करणार, कम्प्लीट करणार. ती शुद्ध मराठीत असं लिहिलेलं आहे, आजचा बेत थाळी, वांग्याचं भरीत, राजमा उसळ, मटर बटाटा रस्सा, डाळ फ्राय, गुलाबजाम. 100% मराठी कॉन्टेंट आहे आणि मराठी जेवण असणार आहे. आमच्याकडे इराणचे केमिकल विरहित शुद्ध केशर, सुपर नागिन मिळेल. सुपर नागिन शुद्ध आपला घरचा बेत, ताटांपासून चमच्यांपासून कोशिंबीर, पापड, ही वडी, मसाला वांगी, मटकीची उसळ, वा, स्टीम राईस, दाल फ्राय, चपाती, श्रीखंड, फिश कोळी वडा आहे आणि चिकन कोल्हापुरी. हॅलो. तर मी पटापट तिथेच गोल्डसुकला त्यात लाईनीत आहे. आपण काय करतो, रिटर्न मारतोय. ओके. सो आम्हाला 2 रिंग आवडलेल्या, त्यातली एक रिंग स्वतः जास्त आवडलेली, बट माझ्याकडे कॅश कमी पडली. सो ही आपल्याला जी काल भेटायला आली ताई, मी तिला परत फोन केला, तिला म्हटलं तुम्हाला कॅश दे, मी तुला जीपे करतो, है ना माझ्या, बरोबर की ना. सो आमचा ग्रुप मला सोडत नव्हता, मी काहीतरी खोटं करून सांगून निघालोय, कारण मला शेताला सरप्राईज द्यायचं आहे. माझ्याकडे म्हणून 20 मिनिटं असतील, 20 मिनिटात आपल्याला ती रिंग घेऊन परत इथे यायचं आहे. गाईज, वेलकम इन अबुधाबी. कसलं भारी दिसतं ना शेतात. जगातली सगळ्यात मोठी मॉस्क म्हणजे मस्जिद. झाडं पण कशी कापून ठेवले नाहीत बघा, एकदम मापात गोल गोल. काय तर भारीच करतात राव. आवश्यक व्हिडिओ कॉल केले ना पोरे. चला आता जाऊया जेवायला आणि त्यानंतर अबुधाबीच्या नवीन हॉटेलवर आपण करणार आहोत चेक इन. तो जाऊन हॉटेल पण बघायचं आहे आणि आज जरा आराम निवांत. 6:15ला जेवण आहे, 9 वाजता चेक इन आहे, 9 पासून सकाळी 9 पर्यंत, म्हणजे 12 तासाचा फुल टावरमध्ये थांबलोय. ते हे 5 स्टार हॉटेल आहे जे समोर बघताय ते, आणि खूप छान आहे. आम्ही आमच्या बॅग्स वगैरे रूममध्ये ठेवून आलोय आणि ते जसं गाडीला सिग्नल असतो तसं चालणाऱ्यांना पण सिग्नल आहे. माहीत नाही फोन असं का दिसतंय, मे बी लाईट्समुळे. सो झेब्रा क्रॉसिंगवरून चालायचं नाही तर 5 लाख दिरहम फाईन आहे. 5 लाख दिरहम इंटू 23 करा, 23 रुपये. वा 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 वा, हे बिंदास होत एका काय नाही. तर जेवण रूमवर लवकर पोचलेलो म्हणून हॉटेलच्या समोरच हायपर मार्केट होतं. तर श्वेता म्हणाली आणि वेदिका म्हणाली की आपण जाऊन येऊ, आणि आता हायपर मार्केट फिरू गेलं. सगळ्या घरात लागणाऱ्या उपयोगी वस्तू इथे मिळतात. हाऊ मच इज दिस? प्राईस पण नसते. आपल्याकडे जसं आयुष्य रुपयांवर चालतं तसं सगळं इकडे दिरहमवर चालतं. 10 दिरहम, 14 दिरहम, 6 दिरहम. मग काय काय बाकी. ओय काय चॉकलेट्स. आमच्याकडे दुधाची पिशवी असतात, डायरेक्ट बॉटल आणि कॅनच. असे कॅन रोज घेऊन गेला घरात तर बहुतेक रॉकेलचा आणि बिझनेस करूच लागत. याच्यात रतांब्याचा आगुळ बिगुळ भरून देते. बापरे, डायरेक्ट डब्बा. तो माहिती आहे ना कशाला. जाऊ दे. ट्रिपमधून बाहेर आल्यानंतर आपला रूम नंबर आहे 2104 आणि रूममध्ये एंट्री केल्यानंतर इथे काय काय ॲम्युनिटीज आहेत ते बघूया. सगळ्यात इथे आरसा आहे, मिरर. त्यानंतर हे आहे टॉयलेट बाथरूम, फोन आहे. त्यानंतर नॅपकिन्स ठेवलेत, मिरर आहे. इथे बाथटब आहे आणि खूप छान आहे, एकच नंबर आहे.
मला तर आवडला. मंडळी हा आपला रूम, जिथे पहिल्या कपाटात लॉकर आहे, त्यानंतर पिशव्या आहेत, कशालाच माहीत नाही. ओके, आयन आहे आणि इथे हा सूट आहे जो आंघोळी केल्यानंतर घालायला. शू बॅग ठेवलेत, टी व्ही आहे, चेअर्स आहेत, इथे बसायला सोफा आहे आणि हा आपला बेड आहे. सो आत्तापुरता रजा घेतो. सगळ्यांना गुड नाईट. दमलाव जरा. इथे फ्रीज असणार. हा बघा. चलो गुड नाईट गाईज. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ सकाळ. छान झोप झाली आहे आणि आंघोळ पांघोळ करून कपडे घालून आम्ही तयार झालो आहे. आणि आपला आजचा जे काल रात्री जे बघितलं आपण हॉटेल रूमवर आलो तो आहे 21व्या माळ्यावर. आणि 21व्या माळ्यावरून आपल्याला हा सी व्ह्यू दिसतोय. छान वाटतंय ना बघायला. आणि क्लीन सिटी अबुधाबी. नाईस अरेंजमेंट्स वगैरे सगळ्या गोष्टींची, गाड्या वगैरे पार्किंगची पद्धत सगळ्या जयच्या थया. काहीच पसारा नाही यांच्याकडे. चला आजचा दिवस सेकंड लास्ट डे. तर मंडळी जस्ट ग्राउंड फ्लोअरला आलो आहे आणि हे आपलं आजचं हॉटेल. हॉटेलचं नाव थोडंसं कठीण आहे पण ठीक आहे, मी थोड्या वेळात सांगेन तुम्हाला. आणि बाकी काही म्हणा, हॉटेल सिलेक्शन खूप छान आहे. हे 5 स्टार हॉटेल आहे. सर्विस पण खूप छान असते. आता न्याहारीची वेळ आहे आणि आमच्या ग्रुपमध्ये गुड मॉर्निंग. आणि न्याहारीसाठी आहे बेकरी आहे लेफ्ट साईडला 04. चला न्याहारी करूया. हां तर श्वेता इथे काय पोटॅटो क्रॅपर्स वगैरे हे समोसे हे तर आपल्या कामाचं नाही. फक्त बघायचं आपण आज काय. एक नंबर. हां बटाटा विथ एग. हो 2 नंबर. हो खमंग ढोकळा हे खाणार मी. कटली कढी आहे, चपाती आहे, मडक्यात काय येऊ बघायचं आपण. फक्त तुम्ही पण बघा. मी पण रोज असं येऊन येऊन बघतो. हो उकडलेली कवटा मयू मयू. हे पण असं बघायचं रोज. आपण बघायला काय पैसे तेवढे लागतात, असे ऑलरेडी देऊन झालेत. बघायचेच. बघत राहायचं. बघायला नाही, बघायचे पैसे भरलेत. ओके मस्त आहे. हे मस्त आहे. हे खायला ठेवलेत, बघायला ठेवलेत. हो माही साहेब तो तरवर रुजलो. नाईस नाईस. मधाचा पोळा, मधाचा पोळा. श्वेता मध मध हनी. हे कसं घ्यायचं. अच्छा हे असं कापायचं. हे बघा हे आपले मध खाया क्या मध. मी वाईटच आहे. हे बघ पाडलंय. हनी हनी. मंडळी छान आंघोळ झाली आणि आय होप तुम्ही दुबई फिरून तुम्हाला खूप छान वाटलं असेल. दुबईमधला हा सेकंड लास्ट डेचा व्लॉग होता. अजून एक व्लॉग पेंडिंग आहे. 1 किंवा 2 असेल. 2 असतील ना. सी वर्ल्ड आणि आपण हे कधी एकत्र एका दिवशी केलं का. फरारी. सी वर्ल्ड आणि फरारी वर्ल्ड. फरारी हा ना. हा ओके. सो एकाद दुसरे अजून 2 ब्लॉग पेंडिंग असतील. आय होप तुम्हाला दुबई बघून सुद्धा मजा आली असेल. गोल्ड मार्केट खूप छान होतं. आपल्यापेक्षा तिकडे सोन्यात माझ्या माहितीप्रमाणे तरी 7-8 हजाराचा फरक वाटला मला पर तोळा. हां पण तिथे परमिशन 1 तोळ्याची होती एका माणसाला.
नाही, पुरुषांना 50,000 आणि महिलांना 1 लाखापर्यंत शॉपिंग करू शकता. आम्ही जास्त काय नाही, जे घेतले ते पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवूच. बाकी आपल्याकडे आलेले पुण्यातले पाहुणे, त्यांना भेटून खूप छान वाटलं. आय होप तुम्हाला देखील आम्हाला भेटून छान वाटलं असेल. आमच्याकडे येऊन तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर. आणि आज फायनली तुम्हाला पत्याला बघायला मिळालं. आणि आता साहिल भाऊंनी सुद्धा हजेरी लावले. साहिल भाऊंना दाखवा जरा. बकरी सोडू गेलं. साईचे केस मात्र एकदम भारी वाटतात हा. संपला लॉकडाऊन. आणि आपला इंद्रायणीचा तांदूळ हळूहळू भात शेती हळूहळू संपन्न होते. आता 1-2 कोपरे राहिले तिकडे, पण तरवा संपत आलाय. कदाचित उद्या एक वाडा कोलमचा थोडासा काढून इकडे लावायला लागेल. अजून सँडी भाईंना भेटून सुद्धा छान वाटलं. अजून तुम्हाला बाबल्या, वेदिका, आज बरीच मंडळी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये बघायला मिळाली. आणि आमची आई खूप मेहनत करते. तिच्या होटाला एक छानसा असा मच्छर लावला विचारीचा. लादली दिसता थोडंसं सुजलंय. आणि आईची तब्येत पण जरा सर्दी झाल्यामुळे डाऊन आहे. बाकी उद्या संडे आहे, बघू उद्याचं काय बेत. पप्पा आमचे कुठे जात आहेत का मला ना माहिती आहे. बाकी एकंदरीत तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काळ्या कलरचं जे बटन आहे, जे माझ्यासारखं दिसतं, ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. बाकी लाईक तर करायलाच आपल्या माणसासाठी. भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा, बाय बाय, टेक केअर. काळजी घ्यावा. बाय बाय. चला बाय बाय.